Hello, my dear student. Welcome to the Shahu screening class of mathematics. So, student, previous class मध्ये आपण inequalities या पॉइंट बद्दल आपण डिस्कस करत होतो आणि एक क्वेश्चन आपण जो शाहू स्क्रीनिंग मध्ये 2019 मध्ये इनइक्वेलिटीजच्या सोल्युशन वरती विचारला होता की इनइक्वेलिटीचं सोल्युशन काय असेल. त्या टाईपचं क्वेश्चन आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे. आजही आपण इनइक्वेलिटीचे आणखीन काही क्वेश्चन बघणार आहोत कारण की 2021 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी क्वेश्चन विचारला, ठीक आहे, 2021 मध्ये इनइक्वेलिटीज या पॉइंट वरती त्यांनी जो क्वेश्चन एक्झॅक्टली विचारलेला आहे 2021 मध्ये तो तो क्वेश्चन ऍज कम्पेअर टू द 2019 पेक्षा थोडासा डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. ठीक आहे, 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन मागच्या क्लासमध्ये डिस्कस केला. आज आपण 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि मग तुम्हाला कळेल की थोडीशी डिफिकल्टी लेवल कशी वाढवलेली आहे इनइक्वेलिटीज ला सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, तर मी काल एक मेथड सांगितली तुम्हाला इनइक्वेलिटी सॉल्व्ह करण्यासाठी की बाबा न्यूमरेटर ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे तर म्हणजे ए बाय बी निगेटिव्ह. ठीक आहे, ए बाय बी निगेटिव्ह असं काहीतरी दिलेलं होतं म्हणजे 1/5 मायनस 3x लेस दॅन ऑर इक्वल टू 0 हा आपला कालचा क्वेश्चन होता. म्हणजे एक फ्रॅक्शन आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू 0, तो फ्रॅक्शन लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे तो फ्रॅक्शन निगेटिव्ह होण्यासाठी x ची व्हॅल्यू काय असेल याच्यासाठी जी मी मेथड सांगितली ती मेथड काय होती की एकतर न्यूमरेटर पॉझिटिव्ह फिक्स आहे मग डिनॉमिनेटरला निगेटिव्ह व्हावं लागेल. म्हणजे मी एक अंडरस्टँडिंग घेऊन एक कॉन्सेप्ट वापरला मी कोणता की फ्रॅक्शन निगेटिव्ह होण्यासाठी द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हे अपोजिट साइन. हा दोघांचे साइन एकमेकांच्या अपोजिट असले पाहिजेत. बट इथं ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे तर डिनॉमिनेटर कन्फर्म निगेटिव्ह असणार आणि तिथून मग मी एक इनइक्वेलिटी बनवली की 5 - 3x हा कन्फर्म निगेटिव्ह असला पाहिजे आणि मग इथून आपल्याला अशा पद्धतीने -3x लेस दॅन 5 दोन्ही साईडला मायनसनी मल्टिप्लाय केलं की साइन अपोजिट होणार, मायनस मायनस प्लस झाला बट साइन रिव्हर्स झाला आणि x इज ग्रेटर दॅन 5/3. ठीक आहे, असंच काहीतरी असं आपल्याला काल आन्सर भेटलं होतं. ठीक आहे, x ची व्हॅल्यू जी आहे ती 5/3 पेक्षा 5/3x राईट ना. 5 + 3x होता कालचा क्वेश्चन, 5 + 3x होता. इथं 5 + 3x झाला की हा इथं प्लस हा मायनस. ठीक आहे, आणि मग हा कालचा क्वेश्चन मी मुद्दाम रिवाइज करतोय, कालची मेथड मुद्दाम रिवाइज करतोय कारण की मी आज थोडीशी एक नवीन मेथड सांगणार आहे याच्याच इनइक्वेलिटीला सॉल्व्ह करण्यासाठी. बिकॉज न्यू मेथड का सांगतोय, ही मेथड जी मी सांगितली काल ती या क्वेश्चनसाठी ठीक होती. ठीक आहे, बट आता डिफिकल्टी लेवल वाढणार आहे आपली. ठीक आहे, कारण की 2021 मध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवली तर त्या ठिकाणी मी जी न्यू मेथड सांगणार आहे ती न्यू मेथड या ठिकाणी पण यूज होते आणि सर्व ठिकाणी ती मेथड तुम्हाला यूज करता येते. सो दॅट्स वाय मी आज एक नवीन मेथड सांगतोय. सो कालचा क्वेश्चन हा होता 1/5 + 3x लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजेच हा फ्रॅक्शन लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असण्यासाठी या x ची व्हॅल्यू काय काय असल्या पाहिजे, x चं सोल्युशन काय आहे, x च्या कोणत्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर हा जो फ्रॅक्शन आहे तो निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह किंवा 0 होईल. तर हा 0 तर कधीच होणार नाही, मी काल सांगितलं होतं. बट न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, हा फ्रॅक्शन निगेटिव्ह होण्यासाठी न्यूमरेटर कुठलाही फ्रॅक्शन निगेटिव्ह होण्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे साइन अपोजिट असावे लागतात. ठीक आहे, हा बेसिक कॉन्सेप्ट. बट या ठिकाणी न्यूमरेटर हा पॉझिटिव्ह आहे, फिक्स आहे, +1 फिक्स आहे, तर डिनॉमिनेटरला निगेटिव्हच व्हावं लागेल. सो 5 + 3x हा निगेटिव्ह होणार. ठीक आहे, सो हा निगेटिव्ह झाला की मग याला आपण प्लस मध्ये शिफ्ट केलं. 3 रूल्स तर ऑलरेडी मी सांगितलेले आहेत, ते 3 रूल्स तर नेहमी लक्षात ठेवायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन व्हॅलिड नाहीये. ठीक आहे, जर साइन माहिती नसेल तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकत नाही. जसं की या ठिकाणी इकडे डिवाइडचं इकडे जाऊन मल्टिप्लाय करू शकत नाही कारण की तुम्हाला एक्सचं साइन माहिती नाहीये. ठीक आहे, देन हा प्लस इकडे जाऊन मायनस झाला. मग x लेस दॅन -5/3 आणि x ची व्हॅल्यू ही कशी असली पाहिजे, -5/3 पेक्षा x ची व्हॅल्यू लहान असली पाहिजे. मग -5/3 पेक्षा लहान असणारे किती रिअल नंबर्स आहेत तर इन्फायनाइटली मेनी, म्हणून त्याला आपण सोल्युशन मध्ये सांगितलं होतं. ठीक आहे, तर हा एक झाला क्वेश्चन. परत काही मुलं म्हणतात की सर समजा असा क्वेश्चन विचारला 2/1 + 3x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 तर बेटा अगोदर ह्या जी आज मी मेथड सांगणार आहे तर अगोदर काय करायचे तर नेहमी इनइक्वेलिटी ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस राईट हँड साईडला 0 करायचे. राईट हँड साईडला 0 करून घ्यायचे. 0 म्हणजेच काय तर या ठिकाणी 1 आहे तर हा +1 इकडे शिफ्ट करा. +1 अगोदर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा. दॅट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 होऊन जाईल. लेस दॅन ऑर इक्वल टू 0, +1 इकडे आला, मायनस आला, इकडे झाला 0. इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा कारण की बघा या ठिकाणी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकत नाही 1 + 3x × 1 कारण की x चं साइन माहिती नाहीये. जे मुलांनी इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं त्यांचा आन्सर रॉंग येईल. ठीक आहे, कारण की बघा मी काल जो रूल सांगितलं 3 रूल्स फंडामेंटल रूल्स की तुम्ही इनइक्वेलिटीच्या दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबर आणि
निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय किंवा जर डिवाइड केला तर इनइक्वेलिटी साईन अपोजिट होणार, रिव्हर्स होणार. आणि थर्ड जे आहे रूल जो मी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जोपर्यंत साईन माहिती नाहीये एखाद्या नंबरचा तोपर्यंत तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही. ठीक आहे. तर याचा एक्सचा साईन माहिती नाहीये म्हणून या पूर्ण डिनॉमिनेटरचा साईन माहिती नाही क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही. मग याला इकडे क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही तर आपल्याला राईट हँड साईडला 0 आणल्यानंतरच पुढे हे सॉल्व्ह करायचे. मग राईट हँड साईडला 0 आणण्यासाठी हा +1 या साईडला शिफ्ट केला -1. मग इथं क्रॉस मल्टिप्लाय करा 2 मायनस इन ब्रॅकेट 1 + 3x अपॉन 1 + 3x लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आतमध्ये मायनसने मल्टिप्लाय केला 1 + 3x लेस दॅन ऑर इक्वल टू 0. 2 - 1 1 - 3x अपॉन 1 + 3x लेस दॅन ऑर इक्वल टू 0. हे झाला आपला न्यू क्वेश्चन रेडी. आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आणि हे सॉल्व्ह करणे म्हणजेच हे सॉल्व्ह करणे, कारण की आपण व्यवस्थित जे काही रूल्स आहेत ते रूल्स अप्लाय करून राईट हँड साईडला 0 आणला आणि राईट हँड साईडला 0 आणले की मग आता 0 का आणतो राईट हँड साईडला? बिकॉज 0 मुळे क्लिअर होतं बेटा. 0 मुळे काय क्लिअर होतं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्लिअर होतो. 0 पेक्षा मोठा नंबर दॅट इज पॉझिटिव्ह, 0 पेक्षा लहान निगेटिव्ह. 0 मुळे क्लिअर होत असतं म्हणून आपण राईट हँड साईडला 0 आणतो. क्लिअर आहे? तर आता या ठिकाणी मग आपण परत जर तोच कॉन्सेप्ट वापरला की बाबा या ठिकाणी हे दोन हा फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर हा लेस दॅन इक्वल टू 0 म्हणजे हा निगेटिव्ह पाहिजे. हा निगेटिव्ह पाहिजे म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं साईन अपोजिट पाहिजे. इथून थोडीशी लेंदी होते बेटा प्रोसिजर. ठीक आहे. इथून थोडासा टाइम लागतो आन्सर काढायला. या मेथडने जी मी काल सांगितली ती कालची मेथड अशा सिंपल एक्झाम्पलला ठीक होती की न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे साईन अपोजिट आहेत, न्यूमरेटर ऑलरेडी फिक्स आहे. आता इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांचीही साईन माहित नाहीत. मग इथं केसेस किती पडतील बघा की 1 - 3x पॉझिटिव्ह देन 1 + 3x इज निगेटिव्ह. ही एक केस. दुसरी अँड 1 - 3x इज निगेटिव्ह देन 1 + 3x इज पॉझिटिव्ह. एक हा पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह असेल. दुसरी हा निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह असेल. अशा दोन केसेस पडल्या. मग कॅल्क्युलेशन लेंदी होतं बेटा. कॅल्क्युलेशन काय होतं या ठिकाणी लेंदी होतं. म्हणून मी तुम्हाला आज एक न्यू मेथड सांगणार आहे इनइक्वेलिटी सॉल्व्ह करण्यासाठी, कारण की अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारायला सुरू केलेलं आहे शाहू स्क्रीनिंगने. ठीक आहे. तर जाऊयात मग क्वेश्चनकडे, आजच्या या मेथडकडे इनइक्वेलिटीच्या काय आहे आणि देन मग आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. चलो आजचा क्वेश्चन x + 1 अपॉन x - 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे. सॉल्व फॉर x. x ची व्हॅल्यू काढा. सॉल्व फॉर x. ठीक आहे. काय करायचं बघा, जे आज मी मेथड सांगतोय त्याचा कॉन्सेप्ट नीट समजून घ्या. ठीक आहे. x - 2 हे एक आपलं एक्सप्रेशन आहे आणि x - 2 हे पॉझिटिव्ह केव्हा असतं आणि निगेटिव्ह केव्हा असतं. म्हणजेच तुम्हाला असा क्वेश्चन विचारतात ना, x - 2 ग्रेटर दॅन 0 किंवा x - 2 लेस दॅन 0 केव्हा असेल. ठीक आहे. तर हे पूर्ण पॉलिनॉमियल किंवा या फंक्शन आहे x - 2 एक पॉलिनॉमियलचं फंक्शन आहे आणि हे जे पॉलिनॉमियल फंक्शन आहे याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह केव्हा येते, या पूर्ण x - 2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह केव्हा येते आणि या पूर्ण x - 2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह केव्हा येते ते आपल्याला बघायचे. तर याची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू बघण्यासाठी या लिनियर एक्सप्रेशनचा, या लिनियर पॉलिनॉमियलचा रूट जो आहे तो नंबर लाईन वरती प्लॉट करायचा नेहमी. त्याचा रूट जो आहे तो नंबर लाईन वरती प्लॉट करायचा. तर रूट येतो 2, कारण की एक रूट म्हणजेच काय की त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू इक्वल टू 0 आली पाहिजे. त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू इक्वल टू 0 आली पाहिजे अशी व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी पुट करायची. ठीक आहे. त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 येण्यासाठी जी व्हॅल्यू तुम्ही पुट केली दॅट इज द रूट. सो x ची व्हॅल्यू 2 पुट केली की x - 2 0 येतो म्हणून 2 हा असेल रूट. सो रूटला प्लेस करायचं नंबर लाईन वरती. या रूटच्या पुढे, ठीक आहे, रूटच्या राईट साईडला, पुढे म्हणजेच राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर. तर या रूटच्या राईट साईडला ऑलवेज x - 2 हा पॉझिटिव्ह असेल. x - 2 इज पॉझिटिव्ह. हा कॉन्सेप्ट आहे बेटा आजचा. ठीक आहे. या रूटच्या पुढे x - 2 पॉझिटिव्ह आणि या रूटच्या मागे x - 2 इज निगेटिव्ह. x - 2 इज निगेटिव्ह. बघा चेक करून 2 पेक्षा ग्रेटर असणारा कुठलाही नंबर इथं टाका, याची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह येणार. कुठलाही रिअल नंबर 2.1 टाकला, 2.1 2.1 - 2 0.1 बघा व्हॅल्यू काय आली, पॉझिटिव्ह आली. ठीक आहे. x ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर या पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू काय आली, पॉझिटिव्ह आली. ठीक आहे. मग 2 च्या पुढचा नंबर 3 पुट करा, 2.5 पुट करा, 3 - 2 केला 1 1 पण पॉझिटिव्ह आला. तर या 2 या रूटच्या राईट हँड साईडचा त्या रूट पेक्षा ग्रेटर कुठलाही नंबर जर तुम्ही या ठिकाणी पुट केला तर याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे. परत या रूट पेक्षा लहान कुठलाही नंबर तुम्ही याच्यामध्ये पुट करा, या रूट पेक्षा लहान असणारा कुठलाही नंबर या व्हेरिएबलच्या ठिकाणी पुट करा, याची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. 2 पेक्षा स्मॉल असणारा नंबर 1 1 - 2 किती येतो, -1. बघा निगेटिव्ह आली व्हॅल्यू, निगेटिव्ह व्हॅल्यू आली. म्हणून मी लिहिलं की 2 च्या राईट हँड साईडला 2 पेक्षा म्हणजेच रूट पेक्षा ग्रेटर असणारे
जेवढ्या पण व्हॅल्यूज असतील त्या ठिकाणी हे पूर्ण फंक्शन पॉझिटिव्ह व्हॅल्यू देत असेल आणि त्या रूट पेक्षा स्मॉलर व्हॅल्यूसाठी हे पूर्ण फंक्शन हे निगेटिव्ह व्हॅल्यू देत असेल. हा आपला बेसिक कॉन्सेप्ट असता आणि या मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, क्लिअर आहे, काय अडचण असली नाही पाहिजे. परत आता असंच मी ह्याच्याबद्दल घेतो, x+1. x+1 बद्दल कसं सांगता येईल, इथे एक मायनस साठी घेतला, एक प्लस साठी घेतला. ठीक आहे, एक प्लस साठी तर रूट येतो -1. रूट किती येतो, x+1 चा रूट येतो -1. -1 पुट केला की हा 0 येतो. सो -1 च्या राईट हँड साईडला, ठीक आहे, -1 च्या राईट हँड साईडला x+1 इज पॉझिटिव्ह, x+1 इज पॉझिटिव्ह आणि -1 च्या या लेफ्ट हँड साईडला x+1 इज निगेटिव्ह. क्लिअर आहे, कॉन्सेप्ट क्लिअर आहे. म्हणजेच जर तुम्हाला असं विचारलं की x+1 हा ग्रेटर दॅन 0 केव्हा होतो, तर तुम्ही लगेच म्हणणार -1 पेक्षा सर्व व्हॅल्यूजला फॉर x ग्रेटर दॅन -1. x ची व्हॅल्यू -1 पेक्षा ग्रेटर असणाऱ्या सर्व व्हॅल्यूसाठी x+1 काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि x ची व्हॅल्यू लेस दॅन -1 पेक्षा जेवढ्या पण लहान व्हॅल्यूज तुम्ही घेताल त्या ठिकाणी x+1 काय असणार, निगेटिव्ह असणार. ठीक आहे, क्लिअर आहे. एक मायनस साठी घेतला, एक प्लस साठी घेतला, दोन्ही लक्षात आले. त्याचाच यूज इकडे करायचे आपल्याला आणि या मेथडने लवकर आन्सर भेटणार आहे. ठीक आहे बेटा, चला जाऊयात. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेस हे लिनियर आहे, हे कसलं आहे, लिनियर पॉलिनॉमियल आहे. लिनियर पॉलिनॉमियल तुम्ही म्हणू शकता याला, लिनियर दिसतंय, डिग्री 1 आहे. सो लिनियर पॉलिनॉमियल ज्या वेळेस असेल त्यावेळेस त्या रूटच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह असेल तर लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह असेल, राईट हँड साईडला निगेटिव्ह तर लेफ्ट हँड साईडला पॉझिटिव्ह, म्हणजे एकमेकाचे नेहमी अपोजिट चालणार. ज्यावेळेस लिनियर रूट्स आहेत, राईट हँड साईडला नेहमी पॉझिटिव्ह तर इकडे निगेटिव्ह. बट आता ज्यावेळेस असे भरपूर पॉलिनॉमियल्स येणार आहेत त्यावेळेस कसा कॉन्सेप्ट चेंज होतो ते बघा. बट आतासाठी तुम्हाला फक्त एवढं समजायला पाहिजे की लिनियर पॉलिनॉमियल असेल तर राईट हँड साईडला, त्या रूटच्या राईट हँड साईडला ऑलवेज पॉझिटिव्ह असणार, तर पूर्ण फंक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आणि त्या रूटच्या लेफ्ट हँड साईडला कम्प्लीट फंक्शन निगेटिव्ह असणार. ठीक आहे, तर याच कॉन्सेप्टचा यूज करून या ठिकाणी आपण आन्सर काढणार आहोत. तर अगोदर राईट हँड साईडला 0 असला पाहिजे. फर्स्ट मेक RHS इज 0. RHS इज 0. RHS 0 करायचे. देन सर्वच्या सर्व ज्या टर्म्स आहेत त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये असल्या पाहिजेत. फर्स्ट स्टेप ही सेकंड स्टेप. फर्स्ट मेक ऑल टर्म्स in standard form, like x plus or minus a, म्हणजे सर्वच्या सर्व टर्म्स स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे अगोदर x दिसला पाहिजे, नंतर कॉन्स्टंट नंबर दिसला पाहिजे. असं चालणार नाही बेटा, 1 + x असं नाही चालणार. अगोदर x देन 1 प्लस दिसला पाहिजे. तुम्ही म्हणताल सर x+1 1 + x एकच आहे ना सर, बट लिहिताना तुम्हाला असं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे. त्याचा फायदा काय होणार आहे ते मी सांगेन तुम्हाला. तर या ठिकाणी समजा असं दिलं असेल, या ठिकाणी मात्र चेंज होतो बघा. समजा 1 - x दिलाय, तर तुम्हाला 1 - x लिहायचं नाहीये, तर x ची टर्म अगोदर घ्यायची आणि 1 ची टर्म नंतर घ्यायची. म्हणजेच तुम्हाला x ची टर्म अगोदर घेण्यासाठी तुम्हाला इथून मायनस कॉमन काढावं लागेल. x किंवा असं लिहून चालणार नाही, -x + 1 असं लिहून चालणार नाही. ठीक आहे, 1 - x लाच -x + 1 लिहू शकता, बट तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचंय. म्हणजेच काय करायचं एक्झॅक्टली नीट समजून घ्या. x चा कोइफिशियंट पॉझिटिव्ह करायचंय, x चा कोइफिशियंट काय करायचंय, पॉझिटिव्ह करायचंय आणि कॉन्स्टंट टर्म नंतर लिहायचंय. x चा कोइफिशियंट पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि कॉन्स्टंट टर्म नंतर असली पाहिजे. म्हणजेच तुम्ही यांना या दोघांच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी काय लिहिणार, 1 - x तर मायनस कॉमन काढणार, x - 1 असं लिहिणार, x - 1. बघा, -x + 1 म्हणजेच -x + 1 म्हणजेच मायनस कॉमन काढला, x - 1 म्हणजेच x ची कोइफिशियंट पॉझिटिव्ह झाला आणि कॉन्स्टंट टर्म नंतर पण निघून गेला. ठीक आहे, तर तुम्हाला दॅट इज कोइफिशियंट ऑफ x इज पॉझिटिव्ह इथं लिहून टाकतो. दॅट इज कोइफिशियंट ऑफ x इज मस्ट बी पॉझिटिव्ह. कोइफिशियंट ऑफ x पॉझिटिव्ह, x चा कोइफिशियंट पॉझिटिव्ह असला पाहिजे, त्यालाच म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणणे. या 2 स्टेप ज्याला समजल्या ना, त्याच्या पुढचं तर एकदम याच मेथडने सॉल्व्ह करायचे. त्याच्या पुढे एकदम सिंपल आहे बघा. आता बघा मी सांगून टाकेन. चला आता काय करायचे बघा. याला मी राईट हँड साइड ऑलरेडी 0 आहे, ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये बघा. इथं पण x चा कोइफिशियंट पॉझिटिव्ह, इथं पण x चा कोइफिशियंट पॉझिटिव्ह, कॉन्स्टंट टर्म नंतर आहे, काही अडचण नाहीये. ठीक आहे, सो मग ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. तर आता काय करायचंय, तर आता नंबर लाईन वरती येणार. ठीक आहे, नंबर लाईन वरती येणार मी. या ठिकाणी नंबर लाईन वरती येणार. ओके,
नंबर लाईन वरती येणार आणि जो मी आता कॉन्सेप्ट सांगितला होता की तुम्ही ज्या इनिक्विलिटीचं रूट काढताय त्याचे रूट्स ज्या इनिक्विलिटीचे काढताय जे पण फंक्शन आहेत या ठिकाणी पॉलिनॉमियल्स आहेत त्यांचे रूट्स या नंबर लाईन वरती प्लॉट करा. न्यूमरेटर मध्ये x+1 आहे, x+1 चा रूट -1, ठीक आहे, x+1 चा रूट -1 आणि x-5 चा रूट +5. सो एक -1 आणि एक +5. तर ऑलरेडी +5 हा कुठं असेल, राईट हँड साईडला असेल आणि -1 लेफ्टला असेल. सो हे मी प्लॉट करून घेतलं. आता बघायचं की कोण कुठं पॉझिटिव्ह असेल. तर आता डायरेक्टली जर हे सर्व लिनियर असतील तर तुम्ही डायरेक्टली काय करायचे, राईट हँड साईडला पॉझिटिव्ह, आतमध्ये निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अल्टरनेट करत जायचं. काय करत जायचं, अल्टरनेट. एकदम राईट हँड साईडचा जो पार्ट आहे म्हणजे टोटल 3 इंटरवल्स फॉर्म झाले. 2 रूट्स भेटल्यामुळे किती इंटरवल फॉर्म झाले, रिअल लाईनचे 3 इंटरवल्स फॉर्म झाले. एकदम राईट हँड साईडला पॉझिटिव्ह, देन अल्टरनेट करत जायचं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे अल्टरनेट होत जाणार. कधी, जर हे लिनियर एक्सप्रेशन असतील तर. तर आता असं का होतं ते बघूयात. बघा बेटा, 5 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूला हे पूर्ण फंक्शन पॉझिटिव्ह असणार. हे कोण पॉझिटिव्ह बद्दल बोलतोय मी, हे पॉझिटिव्ह कोण बद्दल बोलतोय, तर दॅट इज x+1 अपॉन x-5 इज पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह असेल या इंटरवल मध्ये. 5 पेक्षा कुठलीही ग्रेटर व्हॅल्यू पुट करायचं, हा ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. -1 आणि 5 याच्या बिटवीन मधला कुठलाही नंबर इथं पुट करा, त्या ठिकाणी ही व्हॅल्यू 0 देत असेल, निगेटिव्ह व्हॅल्यू देत असेल. बघा इथं निगेटिव्ह लिहिलोय, तर हे निगेटिव्ह कोण असणार, दॅट इज x+1 अपॉन x-5 निगेटिव्ह. कसं काय, -1 आणि 5 चा नंबर बिटवीनचा नंबर पुट करा 0. -1 आणि 5 च्या बिटवीनचा नंबर 0 जर पुट केला, 0 + 1 येतो न्यूमरेटर मध्ये, +1. 0 -5 तर 1/-5 म्हणजेच काय आला, निगेटिव्ह आला नंबर. ठीक आहे, तर -1 आणि 5 पेक्षा कुठल्याही व्हॅल्यूला हा निगेटिव्ह येतो. आणि परत -1 पेक्षा स्मॉल कुठलाही नंबर पुट करा, परत हे पूर्ण फंक्शन जे आहे, हे पूर्ण जे इनिक्विलिटी आहे, ते पूर्ण आपलं जे रॅशनल फंक्शन आहे किंवा पॉलिनॉमियल आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधली, ती परत पॉझिटिव्ह व्हॅल्यू देत असेल. तर ही एक शॉर्टकट ट्रिक आहे की कुठं दिलेलं फंक्शन कुठं पॉझिटिव्ह असतं, कोणत्या इंटरवल मध्ये पॉझिटिव्ह आहे, कोणत्या इंटरवल मध्ये निगेटिव्ह आहे, हे सांगण्यासाठी हा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर त्यासाठी शॉर्टकट ट्रिक काय आहे की जेवढे पण लिनियर फंक्शन्स आहेत ते लिनियरला इथं प्लॉट कर, त्यांचे रूट्स प्लॉट करायचे आणि एकदम राईट हँड साईड करून सर्वच्या सर्व जर लिनियर आहेत, सर्वांची पॉवर जर 1 आहे तर अल्टरनेट करत जायचं, प्लस मायनस अशा पद्धती. ठीक आहे, चला लक्षात आला असेल. आता जाऊयात आपण क्वेश्चन कडे फटाफट. ठीक आहे, सो याचे रूट्स कडे जाऊयात आता आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी नंबर लाईन रूट्स जे आता काढले होते -1, 5, तर सगळ्यात राईट हँड साईडच्या इंटरवल मध्ये पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, हे टोटल फंक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, चला तर आपल्याला काय विचारलंय, हे टोटल फंक्शन निगेटिव्ह कुठं असतं, निगेटिव्ह कुठं असतं बघा या ठिकाणी काय असतं. सो देअरफॉर फॉर x बिलॉंग्स टू -1. आता बघा ही दुसरी गोष्ट, आता याच्या पुढची दुसरी गोष्ट, -1 आणि 5 च्या मध्ये फंक्शन निगेटिव्ह आहे. हिअर या ठिकाणी दिसतं ना हे निगेटिव्ह. तर हे दिलेलं जे फंक्शन आहे टोटल 1 आणि 5 च्या बिटवीन मध्ये, पण -1 आणि 5 घ्यायचेत का, म्हणजे हे सुद्धा बाउंड्रीवरचे पण पॉइंट्स आपल्याला सोल्युशन मध्ये घ्यायचेत का, हे पण चेक करणं गरजेचं आहे. मधले तर पॉईंट घेतोय आपण, पण -1 आणि 5 हे बाउंड्रीवरचे पॉइंट्स आपल्याला आपल्या सोल्युशन मध्ये येतात का, तर -1 येऊ शकतो का, तर इथं लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हटलंय. तर आपल्या फंक्शन मध्ये बघा x+1 अपॉन x-5, जर न्यूमरेटर 0 झाला तर मग फंक्शनची व्हॅल्यू 0 येते आणि आपल्याला 0 पण पाहिजे. या फंक्शनची व्हॅल्यू 0 येत असेल ते सुद्धा सोल्युशन आपल्याला घ्यायचे, ती सुद्धा x ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. तर मग इथं -1 जर पुट केला न्यूमरेटर मध्ये, x च्या ठिकाणी -1, तर -1 + 1 0 होऊन जातो आणि खाली येतो -6. तर 0/-6 म्हणजे 0 येतोय, म्हणजे x ची व्हॅल्यू जर -1 पुट केली तर 0 व्हॅल्यू येऊ लागली आणि 0 जर व्हॅल्यू येत असेल ती सुद्धा सोल्युशन घ्यायचे, कारण की लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हटलंय. तर मी 0 सुद्धा पॉईंट मी घेणार आहे, -1 हा सुद्धा पॉईंट मी कन्सिडर करणार आहे माझ्या सोल्युशन मध्ये. 5 घेऊ शकतो का आपण, आता दुसरा बाउंड्री पॉईंट 5 घेऊ शकतो का मी, तर 5 घेऊ शकत नाही बेटा, कारण की जर तुम्ही 5 घेतलात तर काय होऊन जाईल, तर डिनॉमिनेटर मध्ये 5 - 5, डिनॉमिनेटर मध्ये 0, म्हणजे नॉट डिफाईन, व्हॅल्यू काय भेटेल, डिफाईनच होणार नाही, व्हॅल्यूज डिफाईन होणार नाही. म्हणून मी 5 हा पॉईंट घेऊ शकत नाही, कारण की या ठिकाणी व्हॅल्यू डिफाईन नाहीये. म्हणून या ठिकाणी या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करणारे पॉइंट्स कोणते कोणते, फॉर x बिलॉंग्स टू -1. सो x कसा असेल, 5 पेक्षा लहान असेल. ठीक आहे, अगोदर मी अशा पद्धतीने लिहितो, x हा कसा असेल या इनइक्वालिटीला सॉल्व्ह करण्यासाठी, x कसा असेल 5 पेक्षा लहान असेल आणि -1 पेक्षा ग्रेटर असेल, कारण की
हे फंक्शन, हे दिलेलं रॅशनल फंक्शन निगेटिव्ह कुठं आहे? -1 आणि 5 च्या बिटवीन मध्ये. ठीक आहे. सो मग -1 आणि 5 च्या बिटवीन मध्ये हे पूर्ण फंक्शन, हे पूर्ण इनिक्वालिटी निगेटिव्ह होते. बट -1 पुट केल्यानंतर आपल्याला 0 पण घ्यायचं आहे, म्हणजे 0 पण आलेलं सोल्युशन घ्यायचं. तर 0 केव्हा येतं? ज्यावेळेस -1 हा पॉईंट घेतो, तर मला सोल्युशन मध्ये -1 पण घ्यायचंय. सो देअरफॉर फॉर एक्स बिलॉंग्स टू, आता मी याला सेट मध्ये लिहू शकतो. तर -1 हा बाउंड्री पॉईंट मला घ्यायचा आहे, म्हणून इथं मी क्लोज्ड इंटरव्हल करणार -1, आणि दुसरा 5 ला मला घ्यायचं नाही म्हणून इथं ओपन. सो एक्स चे सर्व रिअल नंबर जे -1 आणि 5 च्या इंटरव्हल मध्ये येतात आणि -1 ला पण घ्यायचे त्यासाठी. सो देअरफॉर फॉर एक्स बिलॉंग्स टू -1, 5, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 5 लेस दॅन इक्वल टू 0. ही इनिक्वालिटी सॅटिस्फाय करण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू ही असायला पाहिजे, या इंटरव्हल मधली असायला पाहिजे, आणि हे इंटरव्हल म्हणजेच हाय. बघा किती स्टेप मध्ये आन्सर काढलं? फक्त 3 स्टेप मध्ये. पहिल्या सुरू RHS 0 स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचे, एक्सचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह ठेवायचे, देन नंबर लाईन काढून रूट्स प्लॉट करायचे, आणि रूट्स जर प्लॉट केले सगळ्याच्या सगळे लिनियर जर असतील तर अल्टरनेट करत जायचे. हाच कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. चला, तर आपल्याला रूट भेटले. दॅट इज एक्स ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे बेटा? -1 आणि 5 च्या बिटवीन मधली असली पाहिजे. जर तुम्ही हे मागच्या कालच्या क्लासच्या मेथडनी जर केलात तर थोडंसं लेंदी होऊन थोडंसं तुम्ही चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. तिथं थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त होतं, बट या ठिकाणी खूप कमी टायमिंग मध्ये आन्सर निघतं या मेथडने. ठीक आहे. चला, आता लगेच फटाफट आपण शाहू स्क्रीनिंगला विचारलेला क्वेश्चन पाहूयात. ओके, शाहू स्क्रीनिंगचा क्वेश्चन. find the find the natural numbers find the natural numbers find the natural numbers up to 100 which satisfies the inequality x minus 20 x minus 40 upon x minus 30 लेस दॅन 0. ठीक आहे, लेस दॅन 0. आता शाहू स्क्रीनिंग मध्ये हा क्वेश्चन हा 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 क्वेश्चन विचारलाय, असा एवढा क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला आहे. बट याचा आन्सर ज्याला येत नाही, या या इनिक्वालिटीचं सोल्युशन ज्याला काढता येत नाही, त्याला त्या क्वेश्चनचा आन्सर येणार नाहीये. बिकॉज तो क्वेश्चन प्रोबॅबिलिटीच्या फॉर्म मध्ये विचारलाय, आणि प्रोबॅबिलिटीचा आन्सर काढण्यासाठी ज्याला हे इनिक्वालिटी सॉल्व्ह करता येत नाही त्याला ते प्रोबॅबिलिटी मध्ये सॅम्पल स्पेस वगैरे वगैरे त्याला कळणार नाही. तर त्याला अगोदर किती 100 हे सॅम्पल स्पेस आहे त्याचा. ठीक आहे, त्यांनी प्रोबॅबिलिटी विचारली की या ठिकाणी या रूटची प्रोबॅबिलिटी किती असेल वगैरे वगैरे ह्या नॅचरल नंबर मध्ये. तर तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला अगोदर इनिक्वालिटी साठी सॉल्व्ह करता आली पाहिजे. म्हणजेच एक्सच्या अशा टोटल किती व्हॅल्यूज आहेत अप टू 100, टोटल 100 आउट ऑफ. ठीक आहे, कारण की आपण सॅम्पल स्पेस, टोटल सॅम्पल स्पेसचे जे काही सॅम्पल पॉईंट आहेत ते आपण डिनॉमिनेटर मध्ये लिहितो, आणि वरती काय लिहितो आपण? नंबर ऑफ एलिमेंट्स. तर हा क्वेश्चन प्रोबॅबिलिटीच्या फॉर्म मध्ये विचारलाय शाहू स्क्रीनिंग मध्ये, आणि तो क्वेश्चन येण्यासाठी तुम्हाला हा कॉन्सेप्ट आला पाहिजे इनिक्वालिटीचा, मला हे म्हणायचं. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलाय बघा, आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करूयात. तर एक्स असे किती नॅचरल नंबर्स आहेत जे या इनिक्वालिटीला सॅटिस्फाय करतात? हाऊ मेनी टोटल नॅचरल नंबर्स, किंवा कोणते कोणते नॅचरल नंबर्स आहेत, किंवा टोटल किती नॅचरल नंबर्स आहेत जे या इनिक्वालिटीला सॅटिस्फाय करतात अप टू 100 पर्यंत. किती? 100 पर्यंतचेच नॅचरल नंबर्स किती आहेत विचारले, रिअल नंबर्स नाही विचारलेले. रिअल नंबर्स म्हटलं असतं तर इन्फायनाइट आले असते, कारण की बघा -1 आणि तुम्ही 0 पण घ्या, याच्यामध्ये किती प्रत्येक कुठलेही 2 इंटिजर, कुठलेही 2 नॅचरल नंबर, कुठलेही 2 रिअल नंबरच्या मध्ये एक 1 आहे, एक 1.1 आहे, याच्यामध्ये सुद्धा इन्फायनाइटली मेनी रिअल नंबर्स असतात. कुठलेही 2 रिअल नंबर्सच्या बिटवीन मध्ये इन्फायनाइटली मेनी रिअल नंबर्स, कुठलेही 2 इंटिजरच्या मध्ये इन्फायनाइटली मेनी रिअल नंबर्स. सो मग आपल्याला इथे रिअल नंबर्स नाही विचारले. जर रिअल नंबर्स विचारले असते तर इन्फायनाइट आले असते. बट या ठिकाणी आपल्याला विचारले असे किती नॅचरल नंबर्स आहेत जे या इनिक्वालिटीला सॅटिस्फाय करतात. नॅचरल नंबर किती आहेत विचारले, रिअल नंबर्स नाही विचारलं. मग नॅचरल नंबर विचारल्यामुळं कदाचित ते आपल्याला काउंटेबल आन्सर भेटू शकतात, मोजणे इतके आन्सर भेटू शकतात. तर ते काय आहे ते बघून घेऊयात आपण. ठीक आहे, चला. तर याला आपण आता फटाफट सोडून घेऊयात. सोल्युशन राईट हँड साईडला ऑलरेडी 0 आहे. ठीक आहे, इक्वल टू 0 नाहीये, बट एकदम स्ट्रिक्टली 0 आहे. राईट हँड साईडला ऑलरेडी 0 आहे, तर फर्स्ट स्टेप कडे इग्नोर करा.
की आपल्याला ऑलरेडी राईट हँड साईडला 0 भेटलेला आहे. जर इथं 0 सोडून इथं 1 2 जर राहिला असता तर त्याला मी इकडे शिफ्ट करून +1 -1 असं केलं असतं. इकडं शिफ्ट करणार लेफ्ट हँड साईडला. इकडे -1 आला असता तर इकडे येऊन +1 झाला असता. इथं समजा 2 दिलाय तर इकडे येऊन -2 झाला असता अशा पद्धतीने. बट ऑलरेडी 0 दिलाय तर आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये चेक करण्याची गरज नाही. परत ऑलरेडी सर्व लिनियर पॉलिनॉमियल्स आहेत. सर्व कसल्या पॉलिनॉमियल्स आहेत? लिनियर पॉलिनॉमियल्स आहेत. सो हे बघा ब्रॅकेट इथं ब्रॅकेट लिनियर पॉलिनॉमियल्स आहेत. फॅक्टर्स केलेले आहे फॅक्टर्स. ठीक आहे, लिनियर फॅक्टर्स म्हणू शकता. लिनियर फॅक्टर्स सगळे लिनियर आहेत. सो लिनियर असल्यामुळं आपला फायदा हा आहे की जो मी आता जी तुम्हाला मेथड सांगितली की रूट पुट करायचे नंबर लाईन वरती, या लिनियर प्रत्येक लिनियर फॅक्टरचे रूट जे आहेत ते नंबर लाईन वरती पुट करणार आणि जे साईन आहेत ते राईटला एकदम पॉझिटिव्ह देणार आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीने चेंज करत जाणार. ठीक आहे, तर बघा, तर हा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण आहे. एक्सचे कोइफिशियंट तिन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे, सो त्यामुळं आपण डायरेक्टली आता याचे रूट्स काढूयात. रूट्स ऑफ x minus 20, x minus 40, x minus 30 आर काय काय रूट्स आहेत? 20, 40, 30 रिस्पेक्टिव्हली. या तीन लिनियर फॅक्टरचे रूट्स आपल्याला माहिती आहेत. हे रूट्स आहेत. x minus 20 0 केव्हा होतो? ज्यावेळेस +20 पुट करतो. x minus 40 0 केव्हा होतो? ज्यावेळेस 40 पुट करतो. तर हे रूट्स काढले. आता हे रूट्स कशासाठी काढले? आपल्याला नंबर लाईन वरती प्लॉट करण्यासाठी. सो ही मी नंबर लाईन फॉर्म केली. सर्वात लहान नंबर लेफ्ट हँड साईडला, देन थोडासा मोठा, देन त्यापेक्षा मोठा. ठीक आहे, तर हे 3 फॅक्टर्स होते म्हणून 3 रूट्स भेटले. 3 रूट्स या ठिकाणी प्लॉट केले. तिन्ही लिनियर फॅक्टर्स आहेत म्हणून आता सर्वात राईटला पॉझिटिव्ह आणि आता अल्टरनेट करणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय? तर हे पूर्ण फंक्शन या क्वेश्चन मध्ये दिलेलं हे पूर्ण फंक्शन पॉझिटिव्ह कुठं असणार? 40 पेक्षा पुढच्या सर्व व्हॅल्यूजला हे फंक्शन पॉझिटिव्ह असणार. चेक करून बघा. 40 पेक्षा मोठा नंबर 50 पुट करा. या सर्व ठिकाणी एक्सच्या ठिकाणी 50 पुट करा. तुम्हाला या सर्वाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटेल. जे पण आन्सर येईल ते पॉझिटिव्हच येईल. परत हे निगेटिव्ह काय? तर हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे बोलतोय ते आपण या दिलेल्या क्वेश्चन बद्दल बोलतोय की हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठे आहे? तर आपल्याला निगेटिव्ह साठी विचारलंय. तर याचे निगेटिव्ह साठी हा क्वेश्चन विचारलाय. तर हे फंक्शन निगेटिव्ह कुठं आहे? हे 3 लिनियर फॅक्टर्स अशा पद्धतीने लिहिलेले आहेत. तर हे निगेटिव्ह कुठं आहेत? तर हे निगेटिव्ह आहेत बघा 30 to 40च्या मध्ये. ठीक आहे, दिसतंय हे निगेटिव्ह, हे पण निगेटिव्ह. ठीक आहे, तर आपल्याला विचारलेत नॅचरल नंबर्स किती आहेत? तर आपण 1 घेऊ शकतो. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात. नॅचरल नंबर 1 2 3 अप टू सो ऑन. ठीक आहे, तर मग मी 1 2 3 पासून मी कुठपर्यंत येणार? 20 घेणार का सोल्युशन मध्ये? 20 घेणार का? तर 20 घेतल्यानंतर काय येतो? 20 - 20 0 होतो. न्यूमरेटर 0 येतो. आणि 0 पाहिजे का आपल्याला सोल्युशन मध्ये? लेस दॅन 0 पाहिजे, इक्वल टू 0 नकोय. आपल्याला स्ट्रिक्टली याची व्हॅल्यू निगेटिव्ह पाहिजे, 0च्या इक्वल मध्ये नकोय. इथं स्ट्रिक्टली लेस दॅन 0 दिलंय. सो दॅट्स वाय मी 20 घेणार नाही. सोल्युशन मध्ये मी 20 घेणार नाही. सो मग काय येईल आपलं सोल्युशन? सो देअरफॉर x इज इक्वल टू इंटरवल घेतो मी, क्लोज्ड इंटरवल. ठीक आहे, एक्स हा कुठून कुठपर्यंत असेल? आता एक्स जो आहे तो 1 किंवा 1 पेक्षा पुढे अप टू कुठपर्यंत? 19 पर्यंत. 19 पर्यंत हा एक पहिला इंटरवल की 1 पासून 19 पर्यंत. मला फक्त नॅचरल नंबर घ्यायचे आहेत बघा, म्हणून मी 19 पर्यंत आलोय. 19.5 सुद्धा चालतं, बट आपल्याला नॅचरल नंबर्स घ्यायचे असल्यामुळे मी फक्त नॅचरल नंबर्स पिकअप करतोय. तर 1 पासून 19 पर्यंत हे आपल्याला नॅचरल नंबर्स. देन त्यापुढे 30 to 40. ठीक आहे, 30 to 40. सो 30 पेक्षा ग्रेटर 30 घेऊन चालेल का? 30 घेतला तर नॉट डिफाईन होईल बघा. तर 30 घेणार नाही, 30 पेक्षा ग्रेटर घेणार मी. ठीक आहे, 30 पेक्षा ग्रेटर असणारे नॅचरल नंबर एक्स विच इज ग्रेटर दॅन 30 घेणार नाही, म्हणून इथे इक्वल टू साईन येणार नाही. आणि तिथून ग्रेटर कुठपर्यंत? 40 पर्यंत. 40 घेणार का? 40 पण नाही घेऊ शकत, कारण की 40 घेतला की न्यूमरेटर 0 होतो. हा एक 0 झाला की त्या मल्टिप्लिकेशन मधला 0, बट मला 0 नकोय म्हणून मी 40 पण घेणार नाही. तर आता असे नॅचरल नंबर्स जे या दोन्हीही इनइक्वेलिटीला सॅटिस्फाय करतात, असे नॅचरल नंबर जे या दोन्हीमध्ये सॅटिस्फाय होतात, ते आपले टोटल नॅचरल नंबर्स असतील. तर किती नॅचरल नंबर्स असतील बघा? एक्स ची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 1 2 3 अप टू कुठपर्यंत? 19 पर्यंत. त्याच्याच पुढे आता 20 घेणार नाही, 20 to 30 मधले नंबर घेणार नाहीत, कारण की त्या ठिकाणी हे पॉझिटिव्ह, आपल्याला फक्त निगेटिव्ह असतानाचे घ्यायचे. तर 30 घेणार आहे का? 30 साठी नॉट डिफाईन होतो, 30 घेणार नाही. 31 पासून 31 32 अप टू 39. 40 घेईन का? 40 घेतला तर न्यूमरेटर 0 होतो, आपल्याला 0 नकोय. सो 39. सो किती झाले हो? या ठिकाणी सुरुवातीचे 19 नॅचरल नंबर्स आणि देन नंतर किती आले? 19 नॅचरल नंबर्स आणि देन नंतर किती आले बघा? 31 to 39. सो नंतर आले 9. ठीक आहे, सो किती आले हे? 28. किती आले टोटल नॅचरल नंबर्स? 28. सो देअरफॉर देर आर टोटल
28 natural numbers, 28 natural numbers which satisfy given inequality, which satisfies given inequality. ठीक आहे, गिवन इनइक्वालिटी, या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करणारे 1 पासून 100 पर्यंतचे टोटल किती नॅचरल नंबर्स आहेत? तर 28 आहेत बेटा. 28 कुठून आहेत हे बघा, हे मी काढून दाखव कोणते कोणते आहेत ते पण मी सांगितले. 1 पासून 19 पर्यंत 20 घेणार नाही. 20 घेतला तर न्यूमरेटर 0 होतो आणि ते आपल्याला चालणार नाही, कारण की आपल्याला व्हॅल्यू स्ट्रिक्टली निगेटिव्ह पाहिजे, 0 सुद्धा चालणार नाही, म्हणून मी 20 घेणार नाही. 20 आणि 30च्या बिटवीन मध्ये घेणार नाही, तिथं तर पॉझिटिव्हच आहे. मग पुढे आलो, निगेटिव्ह कुठे परत 30 आणि 40च्या इंटरवल मध्ये हे एक्सप्रेशन निगेटिव्ह आहे, त्यामधले निगेटिव्ह उचलले. ठीक आहे, क्लिअर आहे? आय होप सो क्लिअर झाला असेल, काही अडचण असणार नाही याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचे हे क्वेश्चन्स आहेत, लिनियर इनइक्वालिटीज. ठीक आहे, चला आता काही क्वेश्चन आपण आता वापस येऊयात. तर याच पद्धतीचे क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग हा 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारला एक्झॅक्टली. ठीक आहे, पण विचारताना हा प्रोबॅबिलिटी मध्ये विचारला. आता ज्याला हे 28 नॅचरल नंबर्स आहेत या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करणारे, हे ज्याला काढता आलं नाही तो क्वेश्चन सोडवता येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. सो म्हणून इनइक्वालिटी येणं खूप गरजेचं आहे. इनडायरेक्ट त्या या ठिकाणी त्यांनी इनइक्वालिटी, लिनियर इनइक्वालिटी वरती डायरेक्ट क्वेश्चन न विचारता इनडायरेक्ट क्वेश्चन विचारलाय. प्रोबॅबिलिटी मध्ये हा क्वेश्चन विचारला होता, तर प्रोबॅबिलिटी मध्ये हा क्वेश्चन विचारलाय, तर त्या प्रोबॅबिलिटीचा आन्सर काढण्यासाठी तुम्हाला इनडायरेक्टली तुम्हाला लिनियर इनइक्वेशन सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आता ज्यांना लिनियर इनइक्वेशन सॉल्व्ह करता येत नाही त्यांना मग तो प्रोबॅबिलिटी पण सॉल्व्ह करता येणार नाही. त्यांनी विचारलं होतं की प्रोबॅबिलिटी सांगा कशाची, यांच्या रूटची प्रोबॅबिलिटी सांगा, यांच्या रूटची. सो यांच्या सोल्युशनची प्रोबॅबिलिटी सांगा, अप टू 100 पर्यंत म्हटलं होतं. तर टोटल डिनॉमिनेटर मध्ये 100 आणि आउट ऑफ 100 नॅचरल नंबर देर आर हाऊ मेनी नॅचरल नंबर्स विच सॅटिस्फाईज द गिवन इनइक्वालिटी. या 100 नॅचरल नंबर्स पैकी असे किती नॅचरल नंबर्स आहेत जे या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करतात? तर 28. संपलं आन्सर, प्रोबॅबिलिटी संपली. इथं जर मी 4 ने डिवाइड केलं तर 7/25. दॅट इज माय आन्सर. बघा, प्रोबॅबिलिटी काढायला 1 मिनिट पण नाही लागला, बट हे आन्सर काढण्यासाठी तुम्हाला अगोदर हे 28 कसं आलं हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हा क्वेश्चन विचारलेला आहे शाहू स्क्रीनिंग मध्ये. प्रोबॅबिलिटी मध्ये क्वेश्चन विचारलाय, बट प्रोबॅबिलिटीचं आन्सर काढण्यासाठी की टोटल 100 नॅचरल नंबर्स पैकी असे किती नॅचरल नंबर्स आहेत जे या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करतात, या इनइक्वालिटीला. तर या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करणारे नॅचरल नंबर्स पाहिजे होते, रिअल नंबर्स नाहीत. रिअल नंबर्स, तर या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करणारे रिअल नंबर्स किती आहेत? इन्फायनाइटली मेनी. इथं पण इन्फायनाइट, इथं पण इन्फायनाइटली मेनी रिअल नंबर्स आहेत. बट आपल्याला विचारले होते नॅचरल नंबर्स किती आहेत जे या इनइक्वालिटीला सॅटिस्फाय करतात, तर नॅचरल नंबर्स आहेत 28. क्लिअर आहे स्टुडंट? सो मग 28, 100 पैकी 28 हे नॅचरल नंबर्स असे आहेत जे इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. आणि आपल्याला तेच विचारलं होतं की सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूजची प्रोबॅबिलिटी काढा. तर सॅटिस्फाय करणारी व्हॅल्यूज 28 आहेत, तर 28 अपॉन 100 म्हणजे 7/25 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ सच एक्स विच सॅटिस्फाईज द गिवन इनइक्वालिटी. ठीक आहे, चला. आता आणखीन एक क्वेश्चन बघा, त्याच्यामध्ये पण कशी इनइक्वालिटी आलेली आहे. तो पण या चॅप्टर मधला 2 व्हेरिएबलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला बघूयात फटाफट. क्वेश्चन, find the range of values of c, such that the two lines x minus y is equal to 2, and cx plus y is equal to 3 intersect in the first quadrant. Option A, 1/2 less than c less than 3/2. Option B, -1 less than c less than 3/2. Option C, -3/2 less than c less than 1. Option D, -3/2 less than c less than -1. चला बेटा चेक करा आता. हा क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग 2021 मध्ये ऍज इट इज विचारलेला आहे.
आणि ते पण मेन्स मध्ये बरं का, प्रिलिमिनरी वगैरे नाही, मेन्स मध्ये हा क्वेश्चन विचारलाय, ज्याच्यावरून बॅच सिलेक्ट केली जाते. मेन्स मध्ये हा क्वेश्चन शाहू 2021 मध्ये मेन्स मध्ये विचारलेला आहे. तर बघा हा क्वेश्चन एक प्रकारे इनइक्वेलिटीचाच क्वेश्चन आहे. रेंज काढायला सांगितली आपल्याला. रेंज म्हणजेच काय, तर कुणाची रेंज काढायची, सी ची रेंज काढायची. तर सी ची रेंज काढणे म्हणजेच काय, तर सी ची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू काढायची. मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू, सी ची रेंज काढणे म्हणजे सी कोणत्या दोन नंबरच्या बिटवीन मध्ये लाई करतोय. ठीक आहे, सी ची रेंज, सी ची मॅक्सिमम व्हॅल्यू एवढी असू शकते, कमीत कमी एवढी असू शकते, किंवा त्याच्या मधली असू शकते. ठीक आहे, जसं आपण म्हणतो इथं -1 आहे, इकडं 5 आहे, तर सी ची व्हॅल्यू जास्तीत जास्त 5 असेल, कमीत कमी -1 असेल, किंवा त्याच्यामध्ये असेल. तर ही झाली सी ची रेंज. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण सी ची जागा सांगतोय की तो किती किती त्याचे नेबरहूड सांगतोय आपण एक्झॅक्टली, की तो सी जो आहे तो मॅक्सिमम कुठपर्यंत असू शकतो, मिनिमम कुठपर्यंत असू शकतो, किंवा कुठपर्यंत तो लाई करू शकतो, कुठल्या इंटरवल मध्ये तो लाई करू शकतो, तो इंटरवल सांगायचे आपल्याला. ठीक आहे, रेंज सांगायचे म्हणजे त्याची इंटरवल सांगायचे की तो कोणत्या मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूच्या बिटवीन मध्ये लाई करतोय. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने सी ची व्हॅल्यू सांगायची म्हणजे सी हा कोणत्या मॅक्सिमम, सी लेस दॅन मॅक्सिमम व्हॅल्यू आणि ग्रेटर दॅन मिनिमम व्हॅल्यू. सी ची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू ज्यांच्यामध्ये तो लाई करतो, असा सी आपल्याला सांगायचे. दॅट इज द रेंज. ठीक आहे, तर सी ची अशी व्हॅल्यू सांगायची आपल्याला, अशी रेंज सांगायचे की तो सी असा असला पाहिजे की ज्याच्यामुळं हे दोन इक्वेशन जे आहेत ते फर्स्ट क्वाड्रंट आहेत, ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजेत. म्हणजेच काय, आता एक इक्वेशन दोन व्हेरिएबल्स आहे, तर टू व्हेरिएबल्सचं एक इक्वेशन एका लाईनला रिप्रेझेंट करत असेल, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 रिप्रेझेंट्स द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. एका इक्वेशन पासून एक स्ट्रेट लाईन. सिमिलरली सी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 याच्यापासून पण एक स्ट्रेट लाईन बनते. आता हे दोन स्ट्रेट लाईन ते म्हणतायत की ह्या दोन इक्वेशन पासून ज्या दोन स्ट्रेट लाईन मिळत आहेत ते इंटरसेक्ट करणार आहेत, पण ते कशामध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजेत, फर्स्ट क्वाड्रंट मध्येच इंटरसेक्ट करायला पाहिजेत. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करण्यासाठी या सी ची रेंज काय असली पाहिजे. क्वेश्चन कळाला, अगोदर क्वेश्चन कळणं गरजेचं आहे आन्सर काढण्यासाठी. ठीक आहे, काही मुलांना क्वेश्चनच कळत नाही एंडिंग पर्यंत. सो हे दोन व्हेरिएबलचे दोन इक्वेशन्स आहेत, राईट, टू व्हेरिएबलचे टू इक्वेशन्स, आणि म्हणजेच हे सायमल्टेनियस इक्वेशन तयार झाले असं म्हणू शकतो. दोन व्हेरिएबलचे दोन इक्वेशन म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. आणि हे सायमल्टेनियस इक्वेशनला जे आहे ते एकच रूट आहे, कारण की ते इंटरसेक्ट करतायत. आणि पण कंडिशन एक आहे, ते इंटरसेक्ट जे आहेत ते फर्स्ट क्वाड्रंट मध्येच करायला पाहिजेत. इंटरसेक्ट कुठं करायला पाहिजेत, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. बघा अशा पद्धतीने. तर हा असतो आपला फर्स्ट क्वाड्रंट, राईट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असंच असतो आपला. ठीक आहे, तर आणि ह्या दोन लाईन्स ज्या आहेत, या दोन लाईन्स ज्या आहेत त्या फर्स्ट क्वाड्रंट मध्येच इंटरसेक्ट करायला पाहिजेत. ठीक आहे, या दोन लाईन्स ज्या आहेत त्या फर्स्ट क्वाड्रंट मध्येच इंटरसेक्ट करायला पाहिजेत. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करायलाच पाहिजेत, आणि त्यासाठी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करण्यासाठी या सी ची रेंज सांगा. सी ची व्हॅल्यू काय काय पुट करू शकतो आपण, जेणेकरून हे दोन्हीही इक्वेशनचे जे काही हे दोन्ही इक्वेशन जे आहेत ते फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येऊन इंटरसेक्ट करायला पाहिजेत. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येऊन इंटरसेक्ट करायला पाहिजेत म्हणजेच काय, तर या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजे म्हणजेच जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो 100% पॉझिटिव्ह असणार. इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्ह असणार, म्हणजे या ठिकाणी येणारा हा एक्स आणि वाय हा ग्रेटर दॅन 0 असणार. या ठिकाणी येणारा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट हा ग्रेटर दॅन 0 असणार, कारण की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट दोन्ही पॉझिटिव्ह असतात. म्हणजेच हे दोन्हीही इक्वेशन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजे. म्हणजेच या दोन्हीही इक्वेशन मधले जे सोल्युशन आहेत या दोघांचं पण जे सायमल्टेनियस सोल्युशन येईल, कारण की एकच इंटरसेक्शन पॉईंट येणार आहे, तर जो पण इंटरसेक्शन पॉईंट येणार आहे, जे पण इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे सायमल्टेनियस सोल्युशन जे काही येणार आहे तुम्हाला टोटल, तर ते सोल्युशन मधला प्रत्येक कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असायला पाहिजे. कारण की तो म्हणतोय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजे, म्हणजेच ते एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्हच असणार, असं तोच इन्फॉर्मेशन आपल्याला गिव्हन देतोय की एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतील या इंटरसेक्शन पॉईंटचे. या ठिकाणी येणारे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू 100% पॉझिटिव्हच असेल. तर हे आपल्याला इथून क्वेश्चन मधून एवढी माहिती कळाली की ठीक आहे, एक्स जो पण या सायमल्टेनियस इक्वेशन मधले जे पण एक्स आणि वाय आहेत ते 100% पॉझिटिव्ह आहेत, हे आपल्याला कळालं. ठीक आहे, आता इथून आन्सर कसं काढणार बघा. आता आन्सर कसं काढणार, या दोघांना आता मी सॉल्व्ह करणार सायमल्टेनियसली, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढणार. या दोघांना सॉल्व्ह करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढणार, एलिमिनेशन मेथड. या दोघांना सॉल्व्ह करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढणार, आणि जी पण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू येईल ती ग्रेटर दॅन 0च असणार. एक्झॅक्टली ग्रेटर दॅन काय असणार, 0, किंवा लेस दॅन 0, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, किंवा दोन्हीपैकी एक 0 असू शकतो, असं पण असू शकतो ना की हा 0 आहे हा 2 आहे.
ठीक आहे, ते लाईज वर झाले, हे लाईज झालं. मग हे एकतर दोन्हीपैकी एक जर झिरो झाला तर तो एकतर एक्स कोऑर्डिनेट, एक्स झिरो झाला तर पॉईंट वाय कोऑर्डिनेट वरती असतील आणि वाय झिरो झाला तर पॉईंट एक्स कोऑर्डिनेट वरती असेल. तर दोन्हीच्या दोन्ही ग्रेटर दॅन झिरो असेल, कारण की फर्स्ट क्वाड्रंट हे ऍक्सिस वरती नसून त्याच्या आतमध्ये असतं, म्हणून दोन्ही पॉईंट जे आहेत एक्स आणि वायच्या ठिकाणी येणारा नंबर, दोन्ही नंबर हे पॉझिटिव्हच असणार. एक्स पण पॉझिटिव्ह, वाय पण पॉझिटिव्ह. ठीक आहे, त्याला असं लिहिता येईल आपल्याला क्लिअरली की एक्स ग्रेटर दॅन झिरो अँड वाय ग्रेटर दॅन झिरो. एक्स ची व्हॅल्यू पण झिरो असेल, वाय ची व्हॅल्यू पण झिरो असेल ग्रेटर दॅन. एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो, वाय ची व्हॅल्यू पण ग्रेटर दॅन झिरो. आता याला सॉल्व्ह कसं करता येईल बघूयात. याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करूयात आपण. ठीक आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2, सी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. याला मी कॅन्सल केलं, दोन इक्वेशनला ऍड केलं मी या एलिमिनेशन मेथड. वाय चे कोएफिशिएंट सेम आहेत, ऍड केलं. एक्स कॉमन काढला तर 1 प्लस सी इंटू एक्स, इकडे येईल 5. तर एक्स इज इक्वल टू भेटला 5 अपॉन 1 प्लस सी. बट according to the given condition, the both the equation of lines are intersect in first quadrants, and that means we catch also the result. ठीक आहे, या ठिकाणी आपण दोन्हीही इक्वेशन जे आहेत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करतात आणि तिथून आपण ऑलरेडी एक रिझल्ट कॅच केलेला आहे. कोणता रिझल्ट? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणजेच त्या जे दोन लाईन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करतात त्या दोन्ही लाईनचे जे काही सोल्युशन आहेत, ठीक आहे, त्या दोन्ही लाईनचे जो पण सोल्युशन येणार आहे एक युनिक सोल्युशन येणार आहे, कारण की एका पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करण्यासाठी एक सोल्युशन येणार आहे, आणि जे पण इंटरसेक्शन पॉईंट किंवा जे पण सोल्युशन येणार आहे त्याचे कोऑर्डिनेट्स हे पॉझिटिव्ह असतील, म्हणजे एक्स आणि वाय पॉझिटिव्ह असतील. म्हणजे या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू ही आली तरी 100% पॉझिटिव्ह असणार. जी पण व्हॅल्यू आली ती काय असणार? पॉझिटिव्ह. सो मग इथून आपल्याला काय भेटलं कन्क्लुजन? इथून आपल्याला कन्क्लुजन भेटलं की 5 अपॉन 1 प्लस सी हा पॉझिटिव्हच असला पाहिजे, कारण की इट मस्ट बी इंटरसेक्ट द गिवन इक्वेशन ऑफ लाईन मस्ट बी इंटरसेक्ट इन फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट असण्यासाठी एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही पण पॉझिटिव्ह असले पाहिजेत. आपली सॉल्व्ह करून एक्स ची व्हॅल्यू ही आली तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्हच असली पाहिजे. मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं सांगितलेलं आहे काल. तर सी ची व्हॅल्यू, ठीक आहे, सी ची अशी व्हॅल्यू ज्या ठिकाणी हे टोटल पॉझिटिव्ह असतं. सी ची अशी व्हॅल्यू ज्या ठिकाणी 5 अपॉन 1 प्लस सी पॉझिटिव्ह असतो. तर मी स्ट्रेट लाईन काढली, या ठिकाणी 1 प्लस सी हे एक पॉलिनॉमियल आहे, याचा रूट जर मी घेतला, ठीक आहे, तर काय भेटून जाईल? -1. ठीक आहे, रूट काय भेटला? -1. तर -1च्या राईट हँड साईडला हे पॉझिटिव्ह आणि -1च्या लेफ्ट हँड साईडला हे पूर्ण निगेटिव्ह, असं डायरेक्टली म्हणू शकता. 1 प्लस सी म्हणजे सी प्लस 1. तर सी प्लस 1चा रूट -1. तर -1च्या राईट हँड साईडला हे जे पण आहे 5 प्लस 1 बाय सी हे काय होणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह 5 प्लस 1 बाय सी पॉझिटिव्ह -1च्या राईट हँड साईडला. किंवा तुम्ही कालचा पण मेथड वापरू शकतात. न्यूमरेटर पॉझिटिव्ह तर डिनॉमिनेटर 100% निगेटिव्ह असणार. तर इट्स डिनॉमिनेटर निगेटिव्ह, 1 प्लस सी निगेटिव्ह, म्हणजे सी लेस दॅन -1 असेल. इथं पॉझिटिव्ह येणार आहे आणि इथं निगेटिव्ह येणार आहे. 5 प्लस 1 प्लस सी निगेटिव्ह. कुठे निगेटिव्ह कधी येणार आहे? -1 पेक्षा लहान. आणि तेच तुम्ही कालच्या मेथडने पण सॉल्व्ह केलात. न्यूमरेटर पॉझिटिव्ह, डिनॉमिनेटर निगेटिव्हच असला पाहिजे. मग कारण की आपल्याला दोन्हीच्या दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह, कारण की आपल्याला ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तर 1 प्लस सी ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. ठीक आहे, तर मग +1 इकडे गेला तर काय होऊन जाईल? एक तर हा पॉझिटिव्ह आहे तर हा पण पॉझिटिव्हच असेल. एकतर दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह, दोन्हीच्या दोन्ही पॉझिटिव्ह, बट न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे तर हा पण पॉझिटिव्ह असला पाहिजे. तर 1 प्लस सी ग्रेटर दॅन 0 म्हणजेच +1 पलीकडे जाऊन काय होणार? -1. सो सी ग्रेटर दॅन -1. सी ग्रेटर दॅन -1 म्हणजे -1 पेक्षा कुठलीही मोठी व्हॅल्यू घ्या, त्याच्यासाठी 5 अपॉन 1 प्लस सी हा पॉझिटिव्ह. ठीक आहे, ही झाली कालची मेथड. आजची मेथड जी पाहिली आपण नंबर लाईनची, या ठिकाणी एकच पॉलिनॉमियल दिसते 1 प्लस सी. तर 1 प्लस सी पॉझिटिव्ह कुठं असेल? तर 1 प्लस सी पॉझिटिव्ह असेल बघा. फक्त 1 प्लस सी बद्दल बोलतोय मी. ठीक आहे, 1 प्लस सी पॉझिटिव्ह कुठं असेल? तर 1 प्लस सी पॉझिटिव्ह असेल -1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह, -1 पेक्षा लहान व्हॅल्यूला निगेटिव्ह. तर इथं न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे तर डिनॉमिनेटर पण पॉझिटिव्ह पाहिजे. तर पॉझिटिव्ह असण्यासाठी -1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू यायला पाहिजे. -1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू बघा, -1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू साठी हा पूर्ण फंक्शन पॉझिटिव्ह आहे. तर इथून आणि इथून एकच आन्सर येतं. ठीक आहे, इथं ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. क्लिअर आहे? चला, तर या ठिकाणी सी ची व्हॅल्यू -1 पेक्षा ग्रेटर यायला पाहिजे, आणि -1 पेक्षा सी ची व्हॅल्यू -1 पेक्षा ग्रेटर असणार एकच ऑप्शन आहे. तुम्ही एवढ्यावरूनच ऑप्शन बी ला टिक मारू शकता की सी ची व्हॅल्यू -1 पेक्षा ग्रेटर असणार. इथं सांगितले -3/2 पेक्षा ग्रेटर असणार, इथं सांगितले -3/2 पेक्षा, इथं सांगितले 1/2 पेक्षा. तर तुम्ही या ठिकाणी फक्त सी ग्रेटर दॅन -1 वरूनच तुम्ही लगेच आन्सर टिक मारू शकता. बट काही मुलांना लगेच प्रश्न पडतो, सर सी ची व्हॅल्यू 3/2 पेक्षा लेस कशी काय आली? तर बेटा काही वेगळं नाहीये, हे जी काही आलेली एक्स ची व्हॅल्यू आहे, आलेली एक्स ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये वापस पुट करा, वाय ची व्हॅल्यू काढून घ्या. वाय ची व्हॅल्यू काढायला गेलात की तुम्हाला तिथून हे सी ची व्हॅल्यू 3/2 पेक्षा स्मॉल भेटेल. बघा कशा पद्धतीने. या ठिकाणी मी लगेच ते पण सॉल्व्ह करून दाखवतो आता. सो हे आलेली एक्स ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. पुट एक्स इज इक्वल टू
फाय अपॉन 1 प्लस सी इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 या इक्वेशन मध्ये पुट करूया तर काय भेटेल, फाय अपॉन 1 प्लस सी मायनस वाय इज इक्वल टू 2. सो फाय अपॉन 1 प्लस सी मायनस 2 इज इक्वल टू वाय. ठीक आहे. तर काय भेटेल आता चला मी कॅन्सल इकडे सॉल्व करतो आता. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं, 5 मायनस 1 मायनस 2c अपॉन 1 प्लस सी इज इक्वल टू वाय. तर इथे येतो 4 मायनस 2c अपॉन 1 प्लस सी दॅट इज इक्वल टू वाय. राईट. यस. प्लस 2 इकडे मायनस 2 आला, हा पलीकडे तर इथून 2 कॉमन निघेल. तर 2 कॉमन काढलात तर 2 मायनस सी 1 प्लस सी इक्वल टू वाय. ही आली वाय ची व्हॅल्यू. आता जी पण वाय ची व्हॅल्यू आली असेल ती सुद्धा काय असली पाहिजे, 0 पेक्षा ग्रेटर असली पाहिजे, कारण की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करतात. मग इथून पण एक इनइक्वालिटी बनेल आणि मग पुढे सॉल्व्ह करून आपण आन्सर काढू शकतो. तर एक्स ची व्हॅल्यू जी पण आली होती 5 अपॉन 1 प्लस सी. राईट. एक्स ची व्हॅल्यू आली आहे 5 अपॉन 1 प्लस सी. ओके. तर ही आलेली व्हॅल्यू वापस पुट केली इकडं, क्रॉस मल्टिप्लाय -2 -2c, सॉरी इथं -2 इंटू 1 -2 यायला पाहिजे, तरीच म्हटलं काहीतरी गडबड झाली. तर बघा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर -2 इंटू 1 -2 दॅट इज 3 -2c. 5 -2 3 -2c प्लस 1/c इज इक्वल टू वाय. ही आली वाय ची व्हॅल्यू. आता ही वाय ची व्हॅल्यू 100% जी पण वाय ची व्हॅल्यू ती सुद्धा ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे. सो इम्प्लाइज दॅट 3 -2c अपॉन 1 प्लस सी ऑल्सो ग्रेटर दॅन 0 बिकॉज द गिवन लाईन्स इंटरसेक्ट इन फर्स्ट क्वाड्रंट. म्हणून वाय ची पण व्हॅल्यू जी पण येणार आहे ती कशापेक्षा ग्रेटर असली पाहिजे, 0 पेक्षा ग्रेटर, पॉझिटिव्ह असली पाहिजे. तर हे पूर्ण पॉझिटिव्ह येण्यासाठी 3 -2c अपॉन 1 प्लस सी हे पॉझिटिव्ह येण्यासाठी सी ची व्हॅल्यू काय असेल. तर परत येऊयात आपण आता कुठं, या नंबर लाईन वरती. ठीक आहे. 3 -2c आणि 1 प्लस सी. तर नंबर लाईनचे रूट्स काढण्यासाठी अगोदर आपण काय करतो, याला मायनसनी मल्टिप्लाय करून याचे रूट्स काढायचे आहेत की 3 -2c 1 प्लस सी हे पॉझिटिव्ह केव्हा असेल. तर ते काढण्यासाठी मी काय म्हटलं होतं की राईट हँड साईडला 0 असला पाहिजे. आपली फर्स्ट स्टेप जी आज शिकवलेली आहे, तर राईट हँड साईडला ऑलरेडी 0 आहे. आता याला लिनियर, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे जे पण व्हेरिएबल आहे तो पॉझिटिव्ह करायचा आहे. 3 -2c आहे, मी मायनस कॉमन काढला तर 2c -3 होऊन जाईल. राईट. 2c इथून मी न्यूमरेटर मधून मायनस कॉमन काढला कारण की सी चा कोएफिशियंट पॉझिटिव्ह करायचा. सो 2c -3 अपॉन 1 प्लस सी किंवा सी प्लस 1. ठीक आहे. ग्रेटर दॅन 0. आता याला सॉल्व्ह केलं, इकडे मायनस कॉमन काढला तर मायनसनी दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर इनइक्वालिटीचं साइन अपोजिट होणार. 2c -3 अपॉन सी प्लस 1 लेस दॅन 0. दोन्ही साईडला मायनसनी मल्टिप्लाय केलं, इनइक्वालिटीचं साइन अपोजिट झालं. आता हे जे पण फंक्शन आलेलं आहे त्याचे रूट्स आता नंबर लाईन वरती प्लॉट करा. c इज इक्वल टू 3/2, 3/2. ओके. देन 1, 3/2 आणि 1. आता 3/2 म्हणजे 1.5 आणि इकडे -1, सॉरी -1. तर -1 3/2 हे दोन इंटरवल्स भेटले. आता आपल्याला बघायचे की हे निगेटिव्ह केव्हा असेल. आता हे जेव्हा निगेटिव्ह असतील त्यावेळेस आपले सी ची व्हॅल्यू भेटून जाईल. तर इकडे आता हे दोन्ही पण लिनियर आहेत, तर इकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर निगेटिव्ह कुठं आहे, फक्त -1 आणि 3/2 च्या मध्ये निगेटिव्ह आहे. म्हणजेच सी ची व्हॅल्यू जी आहे ती -3/2 पेक्षा लहान असेल आणि -1 पेक्षा ग्रेटर असेल. कळतंय. कारण की कुठं हे निगेटिव्ह कुठं येऊ लागलं, गिवन फंक्शन निगेटिव्ह केव्हा आहे, हे दिलेलं फंक्शन निगेटिव्ह केव्हा होतंय. तर हे दिलेलं फंक्शन निगेटिव्ह केव्हा होतंय, तर -1 पेक्षा सी ची व्हॅल्यू ही -1 पेक्षा सी ची व्हॅल्यू ग्रेटर असली पाहिजे. दिसतंय -1 पेक्षा ग्रेटर आणि 3/2 पेक्षा स्मॉल. ठीक आहे. -1 पेक्षा ग्रेटर आणि 3/2 पेक्षा स्मॉल या इंटरवल मध्ये हे फंक्शन निगेटिव्ह आहे आणि हे फंक्शन निगेटिव्ह या इंटरवल मध्ये आहे. म्हणून सी ची व्हॅल्यू जी आहे ती या इंटरवल मधली असेल. ठीक आहे. म्हणून सी ची व्हॅल्यू 3/2 पेक्षा लहान, -1 पेक्षा ग्रेटर. इथून आपल्याला आन्सर भेटून जातो. तर हा ॲज इट इज शाहू स्क्रीनिंग मेन्स 2021 ला विचारलेला क्वेश्चन. हा लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचा क्वेश्चन आहे, बट त्याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लिनियर इनइक्वालिटी हा कॉन्सेप्ट आला पाहिजे, जो की मी तुम्हाला एक्झॅक्टली आज समजून सांगितलेला आहे. त्याची मेथड पण सांगितलेली आहे. ठीक आहे. आय होप सो क्लिअर झाला असेल, लक्षात आला असेल. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये अशाच एक्झाम्पल सोबत. थँक्यू सो मच.